हॅलो. तर एकच मिनिट थांबा फक्त. मी तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही आहे. फक्त 1 मिनिट. मला सांगायचं आहे तुम्हाला काहीतरी. आता मी हे ब्लॉगिंग चालू केले तर मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे हे मी ठरवले. पण आत्ताच मला ब्लॉगिंग चालू करून 1 महिना पण नाही झाला अजून. तर मला टाईम लागेल ना थोडंसं सगळं शेअर करण्यासाठी. तर ते टाईम मला भेटणार आहे पुढे जाऊन. मला खूप वेळा खूप चान्स भेटणार आहेत सगळं काही शेअर करण्याचं हे मला माहिती आहे. तर मी जास्त लोड घेत नाही आहे. हळूहळू सगळं शेअर करायचं ठरवलं आहे मी. पण ना मला माझ्या जवळची माणसं ना हे शेअर करण्यासाठी ना मजबूरच करायला लागलेत. आता काय बोलू मी तुम्हाला. आता ह्या 3 दिवसात तर काय झालं माहिती आहे का, माझ्या जवळची माणसं मला दिवसातून 10 ते 12 वेळा ना असं फॉलो करतात, अनफॉलो करतात, फॉलो करतात, अनफॉलो करतात. म्हणजे हे काय आहे? म्हणजे फॉलो केलेलं दिसतंय मला, पण ते अनफॉलो केलेलं समजत नाही आहे ना, असं नोटिफिकेशन येत नाही आहे ना. पण मी म्हणते हे एकच माणूस मला दिवसातून एवढ्या वेळा फॉलो कसं करू शकतं? मी आधी विचारच केला. नंतर मला समजलं की फॉलो, अनफॉलो असं काहीतरी चालू आहे. ते जाऊ द्या, मला त्या विषयावर पण जास्त बोलायचं नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणते की आणि हेच माणसं जे मला बोलतात ना, आधी पण मला म्हणायचे, "तुमचं काय बाबा मस्त चाललंय, बाहेर राहताय, खाऊन-पिऊन निवांत असता, संडेला वगैरे बाहेर जाऊन मस्त फोटो वगैरे टाकता, एन्जॉय करता आणि काय काम असतं तुम्हाला? आणि आता मी ब्लॉग करते, तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा काय काम असतं? एवढंच काम आहे तुम्हाला, तर तुम्ही एवढंच करणार ना." अरे एवढं करणं पण काही सोपी गोष्ट नाही आहे ही. सगळं हँडल करणं सोपं नाही. आणि जाऊ दे सगळं तिकडं, मला काहीही फरक पडत नाही. मी खुश आहे, माझं बेबी खुश आहे आणि माणसांचं काम आहे बोलायचं आणि माझं काम आहे सोडून द्यायचं. एवढंच मला समजते फक्त. आणि अशा गोष्टी खूप काही होत राहणार आहेत लाईफमध्ये. मी काय मागं सरकणार नाही आहे ह्यावेळेस. म्हणजे मी खूप स्ट्राँग आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. गुड नाईट.